पंचामृताची अंघोळ आहे. आणि ते पंचामृत ठेवायला तांब्या पितळेची भांडी नाहीत, चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळ, चांदीची पंचारती. अरे असताना ही पोरं माधुकरीसाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावरती गेली तर त्यांच्या झोळीमध्ये फक्त दगड, विटा आणि मातीच मिळाली. पण आज त्याच मुलांसाठी, त्यांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावरती रांगा आहेत. अरे असताना कोणी शिवू देत नव्हतं आणि आता त्यांना शिवलं की आमचं पाप धुवून जाईल म्हणून आळंदीला गर्दी. अरे असताना माझ्या ज्ञानोबरायांना कधी कोणी खापर मिळू दिला नाही आणि आज सोन्याच्या ताटामध्ये नैवेद्य. अरे असताना पैठणला कधी कोणी न्याय मिळू दिला नाही आणि आज आमच्यावरती अन्याय झाला की आम्ही न्याय मागायला माऊलींच्या दरबारात आळंदीला जातोय. अरे असताना माझ्या ज्ञानोबरायांना ह्या समाजानं आई वडिलांचं प्रेम मिळू दिलं नाही आणि आज या समाजाचे आई आणि बाप माझी माऊली झाली. अरे ज्यावेळी माझे ज्ञानोबराय पहिल्यांदा पंढरीला निघाले, अनवाणी पायानं माझ्या ज्ञानोबरायांनी पंढरीची वारी केली आणि पाय उन्हामध्ये भासतायत म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि वारी केली. पण आज माझी माऊली पंढरीला निघाली ना तर माझ्या माऊलींच्या सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत. चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कुणाचा झुंपायचा म्हणून त्याचा निलाव आहे. आणि त्या निलाव्यामध्ये ज्या बैलजोडीचा नंबर लागेल त्या बैलजोडीच्या मालकाची त्या बैलांसहित चांदीच्या रथात बसून त्या आळंदीमध्ये मिरवणूक आहे. म्हणजे किती करावं माझ्या माऊलींनी, किती करावं माझ्या ज्ञानोबरायांनी. अहो ज्ञानोबरायांसारखा संत या महाराष्ट्रामध्ये नवे या इतिहासामध्ये परत जन्माला येणारच नाही हे मी नारदाच्या गादीवर ठामपणे सांगते. अरे ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ माझ्या माऊलींनी तुमच्या आमच्या पदरात दान देऊन टाकला. विचार करा माईबाप हो, आज जर वर्तमानपत्रामध्ये एखादी लाईन छापायची असेल, एखादी ओळ छापायची असेल तर एका ओळीचे 10-10, 15-15 हजार रुपये घेतले जातात. ज्ञानोबरायांनी अख्खी ज्ञानेश्वरी आपल्या पदरात घातली. बोला माऊलींना किती पैसे दिले तुम्ही? या संप्रदायावरती, या समाजावरती माझ्या ज्ञानोबरायांचे इतके उपकार आहेत मायबाप हो, इतके उपकार आहेत की ज्यावेळी माझे माऊली समाधीमध्ये जात असताना, संजीवन समाधी घेत असताना उभ्या विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा ढसा ढसा रडू लागला. आणि रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं, काय हो मालक, उभ्या विश्वाचे धनी आहात तुम्ही, उभ्या विश्वाचे मालक आहात तुम्ही आणि तुमच्या डोळ्यात पाणी. आणि त्यावेळी विठेवरचा मालक सांगू लागला की रुक्मिणी ऐक ना रुक्मिणी, अगं ज्ञानोबराय हा एकमेव संत असा आहे की जगाच्या पाठीवर ज्ञानोबरायांसारखा संत परत होणार नाही. आणि माझी माऊली आज संजीवन समाधी घेते ना म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं ग रुक्मिणी, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं रुक्मिणी. विठाल ढला 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 ढला